नमस्कार, जय खानदेश, जय महाराष्ट्र. सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देश. आणि याच्यानंतर आपण ज्यांची प्रतीक्षा करतोय असे डबल महाराष्ट्राचे श्री शिवराज राक्षे विरुद्ध ब्राझीलचे पैलवान फेडरेला लिमा यांची शेवटची कुस्ती आता होणार आहे. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी कोणी मैदान सोडू नका ही आयोजकांकडून नम्र विनंती. या मैदानासाठी या ठिकाणी विशेष सहकार्य लाभलं असे मंजुळे पेट्रोल पंपाचे संचालक माननीय ललितदादा मंजुळे आणि या लहान मातीसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं असे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री लक्ष्मण बरोबर आणि माननीय श्री सामाजिक कार्यकर्ते मुले श्री अभिषेकजी परदेशी यांचं देखील आयोजन तर्फे मनपूर्वक आभार. कुस्ती नंबर 2 ची चालू झाली. समाधान पाटील दोन्ही पायला निकाल पावलेला आणि कुमार माने काळे रंग परिधान केले अशी कुस्तीला गेले. एक योगासन पटू या साईडला योगासन करून दाखवणार आहे, त्याची कला दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवून प्रोत्साहन करायचंय. योगा ही काळाची गरज आहे. एक योगासन पटू धाराशिववर आलेला योगासन करण्यासाठी काही काही करतोय बघा आणि त्याच्या कलेला टाळ्या वाजवून वाव द्या. शाबास समाधान पाटील कुमार. शाबास. लालचंद भाऊ सोनवणे, प्रणित राजेश शिवछत्रपती मित्र मंडळ आणि सुनील दादा महाजन मित्र परिवारातर्फे अतिशय सुंदर असं कुस्ती दंगलचं आयोजन या ठिकाणी होत आहे. आणि आता जी कुस्ती या ठिकाणी मैदानात खेळली जाते पैलवान समाधान पाटील आणि विरुद्ध पैलवान कुमार माने या कुस्तीसाठी आदरणीय श्री श्रीधर तात्या कोठावदे यांच्याकडून तब्बल 51,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. वा वा वा, शाबास आहे. ते योगासन पटकन बघा जरा काय काय करतोय बघा. कला आहे कला प्रत्येक जणाकडे असते. ती कला सादर करता यावी लागते. सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात पण त्या कलेला वावही मिळावा लागतो. कारण कलेची युग आहे, कलियुग आहे. कला हे जीवन आहे. तिकडे कुमार माने आक्रमण झाला. सुनील महाजन साहेब यांच्याकडून योगासन पटूसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याची एक बरी कहाणी आहे त्या योगासन पटूची. कोरोनाच्या कालखंडामध्ये 4 लाख रुपये आलेला खर्च झाला. कोरोना झाला होता. त्याला माहित होतं या जगात ज्याला आई नाही त्याला काही नाही. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. या योगासनाच्या माध्यमातून त्याने आईला वाचवलं. टाळ्या करा त्याच्यासाठी. एक गुंठा जमीन नाही, आईला वाचवलं आणि वडिलांना पॅरलाइज झालाय. रोज 4 दिवस मागून आई वडिलांना जगवतोय. टाळ्या तरी करा जोरदार सवाल. दादाची वळण आला योगासन पटू योगासन करण्यासाठी. आपली महाराष्ट्राची माती आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीने अनेक वीर या भूमीला दिलेले आहेत आणि त्यापैकीच काही कुस्तीच्या मैदानावर दिसतात, काही समाजकार्यात दिसतात आणि काही योगासनात. आणि कीर्तीताई सुनील महाजन यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस त्या योगासन पटूसाठी दिलेलं आहे. आणि त्या योगासन पटूच्या कलेची कदर केलेले हे महाराष्ट्र राष्ट्र असं आहे. महाराष्ट्राची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे आणि पैलवानांची भूमी आहे, दानशूर माणसांची भूमी आहे महाराष्ट्राची. केशवदादा मंडवडे यांच्याकडून योगासन पटूला 500 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद केशवदादा. आपण निकालाने दिले हे दान. पंढरीचा पांडुरंग आपल्याला 2 हाताने देईल. पंच फिरत राहा. अर्पिता सुनील महाजन यांच्याकडून 500 रुपयाचं. सुनील महाजन साहेबांची कन्या यांच्याकडून 500 रुपये. दर्शन बच्चा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस योगासन पटूसाठी. रुपाली कोटावळे आणि श्रीधर कोटावळे 51,000 रुपये इनामाची कुस्ती. कुमार कुस्ती करा. खरोखर योगासन पटूची कदर केली जाते. टाळ्या करा म्हणते 1 नंबरचे पैलवान चला शिवराज राक्षे फेडरेला लिमा. टाळ्या वाजवून म्हणतो योगासन पटू टाळ्या. योगी दत्त इंग्लिश पकडे यांच्याकडून योगासन पटूला 100 रुपये.
कुस्ती चितपट करा. वाह, उद्या सकाळपासून आपल्याला जमतंय का बघा ना असं. वा 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 वा, एक पाय खांद्यावर घेऊन सगळ्याला अभिवादन करतोय. संध्याकाळी 6च्या पुढे आम्हाला 2 पायावर चालता येत नाही. छोटू जगताप यांच्यावर योगासनपटूला 300 रुपयाचं बक्षीस. हे योगासनाला जाणारा व्यासपीठावर घेणार तिला तुझं पैसे. युवराज दादा, त्याला मनाची जिद्द आणि संघर्ष लागतो. हो, अशक्य ते शक्य करण्याची किमया लागते. मुन्ना भाऊ कौतिक पाडे 1100 रुपये योगासन पटूसाठी फोन पे वरती आलेले माझ्याकडे. योगासनवाल्या माझ्याकडून घेऊन जा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या योगासनवाल्या दादांसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सुंदर असं योगासनांचं सादरीकरण त्यांनी या ठिकाणी केलं, त्याबद्दल त्यांच्या मनपूर्वक आभार. हो, एक मिनिट. श्रीधर तात्या कोठावडे आणि रुपालीताई थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपालीताई कोठावडे 51,000 रुपये इनामाची कुस्ती आहे. तगडी कुस्ती, रंगलेलं मैदान, धरधर वळवळ मैदान म्हणते त्या. वा 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 वा, शाबास 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 शाबास. समाधान पाटील कब्जा घेतला. समाधान पाटीलने आता बाहेर आम्हाला अवसर आलाय. पण इथं सोपं नाही. पाण्यात मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला. तो का म्हणे जातीचे पाहिजे, वेड्या गवळ्याचे काम नव्हे. असाध्य ते साध्य करीता सायाचं कारण अभ्यास होतो का म्हणे. जगामध्ये कुठली गोष्ट शक्य नाही, असाध्य नाही हे दाखवून दिलं शिवप्रभूंनी. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंनी. शिवप्रभूंना बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवान बावड्यांनी. शिवप्रभूंचे बावडे पैलवान होते. येसाजी गंगा, संभाजी गवळी गोडाळकर, आनंदा खर्चिले. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल पैलवानाचं योगदान काय. अतिशय लोक म्हणतात पैलवान म्हणजे काय हो, त्याला गुडघ्यात मी दोष होईल. पण असं काही नसतंय. चाणक्य बुद्धिमान तो पैलवान असतोय. प्लॅन इस्टिमेट कारवाई एकाच वेळेस करणारा पैलवान असतोय. धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी राजे खरोखर शेवटच्या कुस्तीसाठी लालचंद सोनवणे हे पंतप्रधानी नाशिक जिल्हा तालीम संघाचे कार्याध्यक्ष आणि स्वतः पैलवान शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारणा जपणारी जोपासणारी माणसं. यानंतरची कुस्ती असणार आहे भारत वर्सेस ब्राझील. भारताचं प्रतिनिधित्व करतील डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराजजी राक्षे आणि विरुद्ध असणार आहेत ब्राझीलचं प्रतिनिधित्व करणारे पैलवान फेडरेला लिमा. या ठिकाणी मी माननीय जयदादा बच्चाव यांना विनंती करेन, त्यांनी व्यासपीठावर यायचे. जयदादा बच्चाव, माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय पप्पूदादा बच्चाव यांचे चिरंजीव माननीय जयदादा बच्चाव. चला कुस्ती करा. हे पहा नंबर 1 चे पैलवान फेडरेला शिवराज राक्षे पैलवान. चला मैदानावरती या. शेवटचे 2 मिनिट. नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दीपक पाटील
यांना विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी शेवटच्या आखाड्यात यायचं आहे. हे पावसाचं वातावरण व्हायला लागले. फक्त आता एकच कुस्ती राहिलेली. मैदान गच्च भरलं. मैदान होतंय का नाही, होणार का नाही, आयोजकांना फार मोठी काळजी होती. पण दुपारी 12 वाजता मैदान चालू केलं. 2 वाजले कुस्ती करा आणि खालून निघण्याचा प्रयत्न कुमार वाणीचा. समाधान पाटील आक्रमण झालेला आहे. किल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न कुमारचा. वाहिगडो वाहिगडो या मानाची कुस्ती लावलं नाही पण पैसे फिटले. यासाठी केला होता तास. यासाठी नंबर 1 चे पैलवान चला मैदानावरती या. कुस्तीचे उत्कृष्ट कॉमेंट्री चालू आहे. दत्तात्रय हनुमंत चव्हाण यांच्याकडून मी कुस्तीला घेऊनच माझ्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कुर्डुवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर. कुर्डुवाडीवरून ज्ञानेश्वर आसोळे यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून ते लाईव्ह कुस्ती मैदान पाहताय. धन्यवाद दत्तात्रय चव्हाण. ओम टी हाऊसचे मालक. कुस्तीला वेळ किती दिलाय युवराज दादा? 2 मिनिट दिलेला आहे. याकडे प्रांतिक अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य माननीय श्री रामचंद्र बापू पाटील यांचे चिरंजीव माननीय किरणदादा पाटील यांचा या ठिकाणी आगमन झालंय. किरणदादा पाटील यांना विनंती असेल त्यांनी व्यासपीठावर यायचं. आणि शिवराज राक्षे पैलवान फेडरेला लिमाने बाल पुकार केलायचा. ती एक दिवसानं आले म्हणून मी वाढव. सचिन पुजारी बसतात. पैलवानाला घेऊन ताबडतोब या. कुस्ती करा. 1 मिनिट. अत्यंत बहुमोलाचा 1 मिनिट. दोन्ही पैलवान धारणे गुण झालेले. शेवटच्या क्षणापर्यंत जिदानी करावी लागते तेव्हा कुस्ती शक्य होत असतं. 1 मिनिट. ओ वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. उभा राहून काही कळत नाही. कुस्ती चालू झाल्यावर दम कुस्तीत काय असतो हे पहिलवानला माहिती. मोकळा दम आपल्याला माहित आहे पण कुस्तीतला दम काय असतो हे फक्त पहिलवानलाच माहिती नाही. एक नंबरच्या पहिलवानला लयना पुकार केलाय. शिवराज राक्षे पैलवान आ गया. फेडरेला आ गया. शिवराज राक्षे पैलवान चला ताबडतोब. फेडरेला आ गया. आणि पंच निर्णय मैदानामध्ये पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही थांबायचं नाही अशी आयोजकांकडून सूचना आहे. मैदानावर पंचांच्या व्यतिरिक्त कोणीही थांबू नये अशी आयोजकांकडून सूचना आहे. यानंतरचा सामना ज्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मैदानाच्या असं नाही ढकलून द्यायचं पैलवान. तुला ढकललं पण थोडी तोटी चालायचं. एकदम कुमार वरती वरती. एक विनंती आहे सर्वांना मैदानाच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या सर्वांना सर्व अतिथींना सर्व कुस्तीप्रेमींना विनंती आहे कृपया शेवटची सर्वात मोठी कुस्ती या ठिकाणी पार पडणार आहे जिचं रोख पारितोषिक आहे 5 लाख रुपयांचं आणि ती कुस्ती पाहण्यासाठी इथं सर्वजण जमले आहेत. तरी सर्वांना विनंती आपण सर्वांनी आसन व्यवस्थेला आसन असतं. कुमार वरचा आणि कुस्ती पंचाच्या निर्णयानुसार बरोबरी सोडवलेले कुमार इकडे. हे पहा प्रेक्षक मंडळी कुमार हात वरती का. हा पैलवान या पैलवानला आई नाही वडील नाही जगाच्या पाठीवर कोण नाही. टाळ्या करा सर्वांनी. 1 गुंठा जमीन नाही राहायला घर नाही काय तब्येत आहे. टाळ्या पाहिजे सर्वांनी जोरदार टाळ्या करा. मी सौरभ दादाला बोललो एक गरीबाचा पोरगा आहे त्याची कुस्ती यावं लागते. 50,000ला कुस्ती घेतली. फार मोठं योगदान त्याला मिळलं. जर मनाला वाटलं तर त्याच्यासाठी खिशात पण हात घाला. या जगाच्या पाठीवर आई नाही वडील नाही 1 गुंठा जमीन नाही आणि राहायला घर पण नाही. तुम्ही आम्ही त्यात सगळे. सौरभ दादाकडून कुमार माझ्याला 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे.
युवराजजी आपण सांगितलं की